नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्राच्या पुढारीवरून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी जे शेतकरी आहेत यांचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन हे या उद्देशाने करण्यात येत आहे। हे जलसमाधी आंदोलन आहे। या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टीचे थैमान या ठिकाणी झालेले होते आणि ह्या अतिवृष्टीमुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामधील कोणत्याही प्रकारचं पीक हे शिल्लक राहिलेलं नाही। हे तळागाळातील शेतकरी जो आहे आज हा या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये या सध्याच्या सरकारने या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, यापूर्वीही इलेक्शनच्या अगोदर अशा काही घोषणा केलेल्या होत्या आणि त्यामध्ये ही प्रथम घोषणा त्यांची होती की आम्ही सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। परंतु या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचे शासनाकडून पावलं उचलण्यात आलेली नाहीत। त्याचबरोबर या ठिकाणी आत्ता जे शेतकऱ्याची जी झालेली नुकसान भरपाई आहे या ठिकाणी तीही आम्ही दिवाळीच्या पूर्वी देऊ या ठिकाणी अशा पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत। परंतु आजतागत या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत तर ते जलसमाधी आंदोलन करतायत आणि हे जलसमाधी आंदोलनातून ते जीव देत आहेत। परंतु या ठिकाणी हे जे आंदोलन आहे तर या ठिकाणी आज आपण पाहतोय मराठवाड्यातील सर्व शेतकरी असतील, महाराष्ट्रातील शेतकरी असतील, ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी 32 कोटीचे पॅकेज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे। परंतु या ठिकाणी जे गायरान जमीनधारक शेतकरी आहेत ह्या गायरान जमीनधारक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तर तो हा तसाच रेंगाळलेला आहे, जेणेकरून ह्या गायरान जमिनीधारक शेतकऱ्यांनी आपल्याकडं स्वतःच्या मालकीच्या कुळकायदा असलेल्या जमिनी नाहीत। परंतु या ठिकाणी सरकारने हे सर्वसामान्य गोरगरीब जनता जे आहे, गोरगरीब लोक आहेत, त्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागावा, या ठिकाणी 2 वेळचं अन्न त्यांना मिळावं या उद्देशाने त्यांना गायरान जमिनी देण्यात आलेल्या आहेत। परंतु ह्या गायरान जमिनीमध्ये हे जे काही त्यांनी पीक पेरलेलं होतं तर ह्या अतिवृष्टीमुळे ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हे सर्व शेतकरी हे गायरान जमिनीधारक शेतकरी जे आहेत तर तोही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। त्याच्या ह्या गायरान जमिनीमध्ये त्यांनी जो पीक पेरलेलं होतं, लावणी केलेली होती, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रशासनाने कोणतीही दखल न घेता या ठिकाणी त्यांचे कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता या ठिकाणी त्यांना या ठिकाणी उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे की दिवाळीसारखा सण हा मोठ्या उत्साहामध्ये शेतकऱ्यांनी साजरा करावा या पद्धतीचा हा सण आहे। परंतु या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुठेतरी घरामध्ये लेकरांच्या किंकाळ्या ऐकायला मिळत आहेत। हे स्वतःच्या 2 वेळचं अन्नाची सोय, पोटाची सोय कशा पद्धतीने हे शेतकरी करणार हा या शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिलेला आहे। म्हणून या ठिकाणी हे शेतकरी गायरानधारक शेतकरी जे आहेत तर जीवाच्या आकांताने या ठिकाणी एकवटून यांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला ह्या काही जमिनी दिलेल्या परंतु यातून आमची जी काही उपजीविका भागणार होती, आम्हाला 2 वेळचं अन्न मिळणार होतं, ह्या अन्नामध्ये माती कालवल्याप्रमाणे या ठिकाणी ह्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या ढगफुटीमुळे, अतिवृष्टीमुळे, ह्या महापुरामुळे आमचं हे पीक जे आहे तर ते जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। म्हणून आमची शासनाला मागणी आहे की आमचे हे तातडीने पंचनामे करण्यात यावेत। आमच्या ह्या गायरान जमिनीमध्ये जे पीक पेरलेलं होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, वाहून गेलेलं आहे आणि म्हणून आम्हाला याचे पंचनामे करून आमचे जे काही नुकसान भरपाई आहे ते ती दिली जावी। त्याचबरोबर आम्हाला पूर्ण वर्षभराचं अन्नधान्य जे आहे तर ते याच्यातून मिळणार होतं, आमचा उदरनिर्वाह याच्यातून भागणार होता, तो आम्ही आता कशातून भागवावा हा आमच्या समोर प्रश्न आहे, अशी हे सर्व शेतकरी मागणी करतायत। म्हणून त्यांनी हे जलसमाधी आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी तहसीलदार जे आहेत तर तहसीलदारही या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सर्व पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी हे बचाव कार्य करते। ह्या सर्व
आंदोलकांना सूचित करतोय की ही अशी कठोर पावले तुम्ही उचलू नका, माघार घ्या, आंदोलन तुम्ही थांबवा. परंतु या ठिकाणी सर्व शेतकरी जे आहेत हे आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत, कारण त्यांची एकच मागणी, जोपर्यंत प्रशासन आमची सोय करत नाही, आमची सोय लावत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. ही आक्रोशाची मागणी हे प्रशासनाकडे हे सर्व शेतकरी करतायत. पहा या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी हे दृश्य आपण पाहताय. आमचे प्रतिनिधी या ठिकाणी घटनास्थळी गेलेले आहेत. सदाशिव पवळ आणि नवनाथ खरात यांनी या ठिकाणी थेट आढावा या ठिकाणी घेतले. नमस्कार. महाराष्ट्र पुढारी बीड आणि तालुका शिरूर या ठिकाणचं हे तळं आहे. या ठिकाणी पूर्ण शेतकरी स्वतःचे त्यांचे सोयाबीनचे पीक वायाला गेलेले आहे आणि तुरीचे पीक सुद्धा वायाला गेलेले आहे. तर फार मोठ्या नुकसान झालेले आहे शेतकऱ्याचे. तरी शासनाने ह्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही. तरी ह्यांना डायरेक्ट तळ्यात बुडायचं का काय असा मोठा प्रश्न घडलेला आहे. तरी ताबडतोब तहसीलदार साहेबांनी ह्यांच्या पंचनामा करण्याची फार गरज आहे. हे गरीब शेतकरी आहेत, ह्यांच्याकडे खायला धान्य नसतंय, लेकराला जायला पुस्तकं नसतात आणि पूर्ण शेती ह्यांची वाहून गेलेली आहे. तरी ताबडतोब लक्ष करणं तहसीलदारचं. क्लॅरिटी वाढली नाही. आपण पाहिले हे जलसमाधी आंदोलन जे आहे, तर ह्या घटनास्थळी या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींनी आढावा घेऊन या ठिकाणी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि यामध्ये ह्या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यामध्ये जे सहभागी शेतकरी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणचे जे काही सरपंच आहेत ते राधाकिसन तुपे, त्याचबरोबर गायरान जमीनधारक या ठिकाणी सर्व समिती, त्यांची जी काही परिषद आहे त्यातील वेगवेगळे पदाधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी मोहन बडे, शिवाजी बडे, त्याचबरोबर या ठिकाणी रोकडे, बबन बडे, तुळशीराम गायकवाड, त्याचबरोबर या ठिकाणी सदरील शेतकरी जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने अर्जुन गायकवाड, धर्मराज बडे, त्याचबरोबर रसूल शेख इत्यादी पदाधिकारी आणि सर्व